मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या जय पराजय पार्श्वभूमीवर मी ही पत्रकार परिषद घेतो आहे। सुरुवातीला तर सांगली जिल्ह्यातल्या आमच्या तमाम नेत्यांचं मी अभिनंदन करतो की ज्यांनी ह्या जिल्ह्यातली 3 पिढ्यांची वैर संपवली। माझ्या प्रत्येक वाक्याला काही अर्थ आहे तो नाही कळला तर आपण विचारायला हरकत नाही। त्यांनी या सगळ्यांना सगळी वैर विसरून एकत्र आणायला यायला बाध्य केलं, त्याबद्दल मी माझ्या सगळ्या नेत्या जिल्ह्याचं अध्यक्षपद नाही मिळालं पण जिल्ह्याचं केवढं चांगलं काम केलं आमच्या सम्राट माडकांनी वगैरे की वसंतदादा, प्रकाश बापू आणि मग आता विशाल, तिकडे राजाराम बापू, जयंतराव, आता जयंतरावांचे चिरंजीव, असं वाद संपलं की नाही? तुमच्या चेहऱ्यावर लक्षात नाही आल्याचं आहे बघा। हां, दादा बापू एवढ्या शब्दाने होत नाही ना, 3 पिढ्या म्हणजे जरा जास्त स्ट्रॉंग वाटतं। 3 पिढ्या, हां, त्याला कारण आम्ही। आणि असं पुण्यकर्म करायला, असं पुण्यकर्म करा, तुम्ही म्हटलं तर पुरतं, मला ते म्हणण्याचे काय मला तुम्ही म्हणण्याशी मतलब आहे। तर हे पुण्यकर्म करण्याचं पुण्य श्रेय आम्हाला मिळालं। त्यामुळे मुद्दा असा आहे की भारतीय जनता पार्टी ह्या जिल्ह्यामध्ये इतकी स्ट्रॉंग झाली, गोपीचंद पडळकर हा इतका स्ट्रॉंग झाला की त्याला खाली पाडण्यासाठी आणि BJPला पराभूत करण्यासाठी सगळे एकत्र आले, यावत सगळे एकत्र आले, सगळी दुश्मनी एकत्र आले। पण ते एकत्र येऊन काय होणार? एक जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा निकाल बाजूने लागण्याने होत नाही। तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये मी आकडेवारी दिलेली आहे आणि ती आकडेवारी 10 वर्षापूर्वीची, 15 वर्षापूर्वीची किंवा भविष्यातल्या 10 वर्षापूर्वीची, 15 वर्षाची नाही। आता झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला ह्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मतं मिळाली, 4,12,654। सगळे आकडे निवडणूक आयोगाचे आहेत, माझ्या घरचे नाहीत। आणि ज्यांचा जास्त काय म्हणूया जय जयकार होतो आहे आणि मला धोबी पछाड दिला असं म्हणणाऱ्यांना 2,57,793 मतं मिळालेली आहेत। आमच्या त्यांच्यामध्ये 2 लाखाचा मताचा फरक आहे। काँग्रेस की ज्यांना असं वाटतं आहे की हा सगळा विजय आम्हीच मिळवला, खासदार मी झालो, तर खासदार कसे झाले तेही सांगतो। तर त्या काँग्रेसला 2,30,000 आणि 685 आहेत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1,58,626 आहेत। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 1,36,539 आहेत। मागच्या वेळेला BJPला मिळालेल्या मतांच्या 1 लाखाने BJPला यावेळेला जास्त मतं मिळाली। 17ला आम्हाला 3,31,000 मतं मिळाली आणि आता आम्हाला 4,12,000 मिळाली। 17ला राष्ट्रवादीला 2,73,000 मिळाली, आता 2,57,000 मिळाली। पण ते म्हणतील की नाही आम्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होतो। काँग्रेस तर तीच आहे ना, त्यांना गेल्या वेळेला 2,50 मिळाले, यावेळेला 2,30 मिळाली। मतांचा विचार केला, कारण सर्वसामान्य माणसाचं मत काय, सर्वसामान्य माणसाला कुठला पक्ष हवा आहे याचा विचार केला तर ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी मतांच्या भाषेमध्ये सगळ्यात वर, हायेस्ट क्रमांक 1 वर आहे। आता जागांच्या बाबतीत सुद्धा आपण जर पाहिलं तर त्यांनी 50 आम्ही 50 लढवल्या, आमच्या 18 आल्या, त्यांनी 32 लढवल्या, त्यांच्या 18 आल्या। ही सगळीच आकडेवारी मी तुम्हाला दिलेली आहे। त्यामुळे जरी जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजप हरलेले असले तर सर्वसामान्य माणसांच्या दृष्टीने आम्हीच क्रमांक 1 वर आहोत। आणि शेवटी तुम्हाला किती तुकडे करावे लागतात, आता हे तर आपल्याला मी वेगळं सांगायला नको, तुमचा वेळ खायला नको की 6 मतं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मिळाली असती तर यांना विजय मिळण्याचं काही कारणच नव्हतं। मिरज पंचायत समिती हे त्याचं आणखीन एक मोठं उदाहरण आहे की आमचे ब्रँडेड BJPचे कमळवाले 10 आणि तुम्ही तुकडे 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 गोळा करून त्याचे केले 11। मग तुम्हाला लक्षात आलं की तो 1 उरला आहे, तो गेला तर इक्वल होईल, टॉस होईल, म्हणून तुम्ही त्याला पळवलं। ते पळवलेलं सोडल्यानंतर त्याने कंप्लेंट केल्यानंतर वॉरंट निघाली, अटक झाली, काही जण फरार आहेत। आता विभागीय आयुक्ताच्या कोर्टामध्ये बॉल गेलेला आहे, त्याची सुनावणी आहे उद्या। काय होईल ते मी आता सांगण्याची आवश्यकता नाही।
पण मग आम्ही जिल्ह्यातले मिरज जिंकलो आणि पलूस जिंकलो आणि कडेगाव जिंकलो. त्यातले पलूस कडेगाव ठीक आहे, पण तुम्ही मिरज कशी जिंकली आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद कसं जिंकलं? तुमची मतं 18, 3 पिढ्यांचं वयर विसरून तुम्ही 11 घेतले, झाले 29. मग तुम्ही उद्धवजींचा एक घेतला 30 आणि मग तुम्ही 4 मतं ही आमच्यातली काढली. आता राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदेच्या इलेक्शन झाल्या. 11 जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे महायुतीचे झाले. म्हणजे केवढा, म्हणजे जवळजवळ डायरेक्ट ट्रम्पचाच पराभव झाला की काय तुमच्या सांगलीमध्ये, असं मला वाटतं. ट्रम्पला हरवलं बहुतेक तुम्ही. आणि त्यामुळे काय चाललंय, काय बोलताय, 12 पैकी 11 आम्ही जिंकलो, त्यातल्या 7 BJP जिंकली, त्यातल्या 7 BJP जिंकली, 2 राष्ट्रवादी जिंकली आणि 2 एकनाथ शिंदेची शिवसेना जिंकली, 7 BJP जिंकली. आणि एका ठिकाणी आमच्यातली मतं वळवून पळवून काय 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 करून तुम्ही 4 मताने, 4च मतं पाहिजे होते ना, आणखी काय पाहिजे होतं आम्हाला. ती 4 मतं मिळाली असते तर आमचे हे आटपाडीवाले आले असते, तानाजीराव आटपाडीवाले 2 जण जे बाजूला राहिले ते 2 आले असते आणि हे 4-6 पैकी 2 आले, ते 4 राहिलेले आले असते तर आम्ही 31वर गेलच असतो. आता ज्या खासदारांचं सारखं चालू आहे की बा मी खासदार झालो, आता बघतच राहा की जिल्ह्यामध्ये एकूण 10 खासदार, जिल्ह्यात 10 खासदार निवडून येणार आहेत आणि 30 आमदार निवडून येणार आहेत, अशा अविर्भावात जे चाललं आहे. तर निवडून कसे आले तुम्ही? तर निवडून तुम्ही आलात खोटं बोलून की भारतीय जनता पार्टी घटना बदलणार आहे, घटना बदलणार आहे. ते आता ज्यांनी मतं त्यामुळे उलटी दिली ते सगळ्यांना पश्चाताप झाला की यांनी तर घटना बदललीच नाही. घटना तर यांच्या इंदिरा गांधींनी बदलली होती. हे जरा लोकांना उशिरा कळलं. दुसरं, तुम्ही अल्पसंख्याकांना भीती दाखवली, अरे ते मोदी आले की तुम्हाला कापून काढतील. ते अल्पसंख्याकवाले म्हणाले की अरे असं काय आम्हाला कापलं बिपलं गेलं नाही. हां, त्यामुळे त्या 2 मुद्द्यांचा देशभर परिणाम झाला, त्याचा तुम्हाला फायदा झाला. त्याच्या जीवावर तुम्ही 29शी भाषा करताय. आता SIR येणार आहे, त्यानंतर 27 मतदारसंघ रिस्ट्रक्चरिंग आहे, खूप गोष्टी व्हायच्या आहेत ना. आणि त्यावेळेला काही संविधान आणि अल्पसंख्याकांची भीती येणार नाही आहे. एक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण केल्यानंतर लोकसभेनंतर तुम्ही वाहूनच गेले डायरेक्ट. 237 झाल्या. केंद्रात सरकार आहे, राज्यात सरकार आहे, सर्वसामान्य माणसं हितासाठी अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण एक आणली तर तुमचं डिपॉझिट ते जाईल का? एवढा अहंकार कशासाठी? काय ट्रम्पशी मारामारी कोण जिंकला आहे काय तुम्हाला काहीच कळत नाही. आणि मग मी कधीच जाणार नाही BJPत. कोण तुमच्या मागे लागेल? आपण गमतीने म्हणतो ना, मी यांना पण म्हणतो, आपले तुम्हाला म्हणतो की नाही की या BJPमध्ये. मग काय खरंच मी म्हणतो आणि तुम्ही खरंच येणार आहे काय? ही आपली बोलीभाषा आहे ना, या की आमच्याकडे. त्याच्यावर एवढा भाव कशाला घायला पाहिजे मला काही कळत नाही ना. आणि त्यामुळे या निवडणुकीच्या पराभवाचं विश्लेषण मी तुमच्यासमोर मांडलं आहे. आणि एका लुगड्याने बाई म्हातारी होत नाही. माझ्या म्हणी कळतात ना तुम्हाला? लय बाकी आहे, लय बाकी आहे. आणि तुम्ही आपली संस्कृती, मला हे मान्य आहे, चला मी जाहीरपणे मान्य करतो. जसं मगाशी मी उपरोधिकपणे म्हटलं की माझ्या नेत्यांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही या जिल्ह्यातलं वैर संपवायला मदत केली, तसं मी प्रांजळपणे मान्य करतो आमच्याही काही चुका आहेत. आमच्या कार्यकर्त्यांचा थोडा समजा लोकांशी टच कमी झाला असेल, कनेक्ट कमी झाला असेल, थोडी अरिरावी असेल, थोडी भाषा नीट करायला पाहिजे असेल, आम्ही त्याचं आत्मचिंतन करतो. आता तुमच्याकडे येण्यापूर्वी तेच आत्मचिंतन झालं होतं. त्यामुळे आत्मचिंतन करतो, त्या सुधारणा करतो, काय करायच्या त्या करायच्या. तुम्ही तुमची चिंता करा. 29ला तुम्ही खासदार राहणार आहात का आणि तुमचे कोण कोण आमदार राहणार आहेत? जयंतराव पाटील किती मताने विधानसभेला विजयी झाले हो? तुम्ही पत्रकार आहे, सगळं माहिती पाहिजे. 13,000 निवडणुकीच्या परिभाषेमध्ये निम्मे धरायचे असतात ना. तिकडचे 6.5 इकडे 6,500ने तुम्ही विजयी झाले. केवढे बडाया मारताय तुम्ही. आणि विशाल पाटील विजयी झाले. त्याही वेळेला जसं संविधान हा विषय आहे, अल्पसंख्याक विषय आहे, तसं आमच्यातलेही काही थोडा अनरेस्ट होता. आता आम्ही पण पराभवाने शहाणे झालो. अरे बापरे,
संजय काका हरतील असं वाटलं नाही असं आमच्यापैकी अनेकांना वाटलं. त्यामुळे मुंगी होऊन साखर खावी मी किती नम्रपणे वागतो बघा. तुम्हा सगळ्यांशी रस्त्यात गाडी थांबवून बोलतो मी. बोला.